तर देव काका ह्या वयात तुम्हाला पिक्चर मिळालाय तर इतके वर्ष म्हणजे पिक्चर का नाही मिळाला, तर काय तुम्हाला खंत वगैरे काय असेल का? तर काका म्हणाले मला काही खंत नाही, इतक्या वर्ष माझं प्रोड्युसरशी अडलं नाही, प्रोड्युसरचं माझ्याशी अडलं नाही. तर काकांनी जेव्हा त्यांना पुरस्कार हातात दिला तेव्हा त्यांनी स्टेजवर सांगितलं की हा जो मला पुरस्कार मिळाला आहे ह्या पुरस्काराचे 1.5-2 लाख रुपये जे काय आहेत ते मी ह्या खळे साहेबांच्या फॅमिलीला देणार आहे. काकांना समजा एक गाणं त्यांनी लिहिलं किंवा साल सुचली तर ती पहिलं तर आमच्या काकून ऐकायची. काय दम नाही म्हणायचं, दम नाही, मग ते चेंज व्हायचं असेल. तसा निधनी स्वर आले दुरुनी गमप जुळल्या पपद सगळ्या त्या आठवणी स्वर. नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसं पर्व दुसरं ज्योतिर्य तेजाची आरती या मुलाखत मालिकेच्या या भागात परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आपल्या महाराष्ट्राचं सांगीतिक भाग्य असं आहे ना की आपल्या महाराष्ट्राने असंख्य असामान्य व्यक्तिमत्व आणि असामान्य प्रतिभेची माणसं बघितलेली आहेत आणि ती माणसं आपण दरवेळेला स्टेजवरनं बघतो. आणि आपल्याकडे एक मराठीमध्ये आपल्याकडे एक म्हण आहे की आपण असं म्हणतो की दुरून डोंगर साजरे, कलाकार लांबूनच बरा, त्याच्या जवळ नको जायला आपण. आणि ते छान स्टेजवरनं दिसतात, छान गातात, आम्हाला खाली बसून ऐकायला मजा येते, ते झालं की आम्ही टाळ्या वाजवतो आणि आम्ही घरी जातो. त्या कलाकाराच्या जवळ जायची शक्यतोवर आपण धाडस आणि हिंमत दोन्ही करत नाही. पण अशीही काही असामान्य व्यक्तिमत्व होऊन गेलेली आहेत. त्यांच्या जवळ जाण्यानेच त्यांच्या नक्की मनात त्यांची वृत्ती, त्यांचं व्यक्तिमत्व हे आपल्याला कळतं. जर तुम्ही कोणी माटुंग्याच्या मंदिरात, माटुंग्याला ललिता देवीचं जे मंदिर आहे राजराजेश्वरीचं, त्या मंदिरात जर कधी तुमच्यापैकी कोणी गेलं असेल तर तुम्ही आवर्जून त्या मूर्तीकडे बघा. तुम्ही जर ती देवीची मूर्ती लांबून बघितलीत ना तर असं वाटतं की त्या मूर्तीचे डोळे बंद आहेत म्हणून. आणि जसं तुम्ही जवळ दर्शन घ्यायला जाता तसं जवळ गेल्यानंतर आपल्या लक्षात येतं की खरे डोळे बंद नाही आहेत, डोळे सताड उघडे आहेत. म्हणजे त्या व्यक्तिमत्वाच्या जवळ गेल्याशिवाय त्या व्यक्तिमत्वाचे उघडलेले डोळे आपल्याला दिसत नाहीत आणि त्यामुळे आपले डोळे कधी उघडत नाहीत. परंतु आपल्याकडे आज अशाच एका आभाळा एवढ्या व्यक्तीबद्दल बोलायला एक आभाळा एवढीच व्यक्ती आलेली आहे जी आमच्या पिढीसाठी एक आदर्श आहे, आमच्या पिढीसाठी सांगीतिक गुरु आहे, आमच्या पिढीसाठी सांगीतिक मार्गदर्शक आहे. आणि ह्या व्यक्तीची एक अशी खासियत आहे की या व्यक्तीला आपण एखादी हार्मोनी शीट वाजवायला दिली किंवा आपण काढलेली काही कॉर्ड्स वगैरे त्यांना वाजवायला दिले आणि जर ह्या व्यक्तीला ते आवडले तर ती व्यक्ती आम्हाला 100 रुपये पाकिटातनं काढून देते की हो, हा इथे अतिशय योग्य असा कॉर्ड जमलेला आहे, हा गाण्याला अतिशय पूरक आहे. आणि ह्या व्यक्तीकडनं मी सांगू शकतो की आमच्या 20-25 वर्षाच्या संपर्कामध्ये मी 300 रुपये कमवलेले आहेत आत्तापर्यंत. सो 3 वेळा असं झालेलं आहे. तर आपण स्वागत करूया महाराष्ट्राचे अतिशय लाडके गिटार वादक, महाराष्ट्राचे अतिशय लाडके आणि कदाचित मी असं म्हणेन की एकमेव व्हायब्राफोन वादक आणि संगीत संयोजक आणि अतिशय महान संगीतकार आणि वादक ज्ञानेश देव. ज्ञानेश दादा, तुझं आभाळाची माणसं या आमच्या मुलाखत मालिकेमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत. तू एवढं वेळात वेळ काढून माहीमून इथपर्यंत आलेला आहेस त्याच्यामुळे. आणि हे मी का म्हणतो माहिती आहे का की याच्यामध्ये एक ट्रॅफिकचा पण आशीर्वाद असतो आपल्याला की आज मिळाला आणि तू इथे आलायस. पण आल्याबद्दल तुझं इथे खरंच आमच्या टीम तर्फे मनपूर्वक स्वागत. आणि आपण तुमच्या लक्षात आलंच असेल आपण आज कोणाविषयी बोलणार आहोत, तर आपण महाराष्ट्राचे अतिशय महान संगीतकार, गीतकार, कवी आणि अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्व म्हणजे संगीतकार स्वर्गीय यशवंत देव यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आता ज्ञानेश देव हा यशवंत देवांचा पुतण्या आहे. ही एक ओळ जर सोडली तर साधारणपणे आपल्याला यशवंत देव आणि त्यांच्या फॅमिलीबद्दल किंवा त्यांच्या फॅमिलीच्या पार्श्वभूमीबद्दल माहिती नाही. त्यामुळे दादा, मला असं वाटतं की पहिल्यांदा तू एकंदरच देव घराण्याची तुमची जी फॅमिली ट्रे आहे ह्याच्याबद्दल थोडंसं रसिकांना ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी सांग. त्याआधी तुम्हा सर्वांचे आभार मला बोलवलं. आणि तू जे पहिल्यापासून गुरु वगैरे काय म्हटलेस तसं काही नाहीये. नाही, याच्यात एवढाचा सुद्धा विनय नाहीये. म्हणजे आणि विनयाचा अभिनिवेश पण नाही खरं सांगतो. म्हणजे हे बरं त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू. आपण आधी देवसाहेबांबद्दल बोलायला सुरुवात करू. यशवंत त्रिंबक देव त्यांचं संपूर्ण नाव. त्यांचा जन्म पेणमधला, पेण तालुका पेण, जिल्हा रायगड, 1 नोव्हेंबर 1926. आता म्हणजे पुढच्या वर्षी त्यांची सेंटनरी शतकपूर्ती हो तर ते सुरू होईल. म्हणे
तर त्यांचा जन्म सदन घराण्यातला. हम्म. वडील चांगले संस्कृत, म्हणजे आमचे आजोबा संस्कृतमध्ये पंडित एकदम. बरं. तो त्याचीच प्रचिती म्हणून मी एकदम शॉर्ट सांगतो. जी सुखकर्ता दुःखकर्ता नंतरचं अथर्व शीर्ष आहे हो. ते काकांनी म्हटलेलं आहे. बरं. त्यांच्या त्या उच्चारावरनं तुम्हाला कळलं असेल संस्कार कुठले आहेत. म्हणजे HMBच्या रेकॉर्डमध्ये Exactly, हो. exactly. अरे वा, ते काकांनीच गायले. बरोबर. आता मी सारखं यशवंत देशवंत म्हणणार नाही, काकाच आता म्हणेन. काकाच म्हणणार. बरोबर बरोबर. तर त्यांनी ते गायले. तर कट्टू परत हे पेण तालुका. तर पेण तालुक्यामध्ये आमचे आजोबा मोठे व्यक्तिमत्व होते, मोठं व्यक्तिमत्व होतं. तर त्यांच्याकडे त्या आपण मगाशी म्हटलं असं 1900 कुठला काळ 26 म्हणजे जन्म काकांचा 26 आहे, म्हणजे 36-40च्या दरम्यान बरोबर, मधली बरोबर. मोठमोठी दिग्गज मंडळी गायला राहायला यायची. हो. आता तू मला नावं माहित नाही, तूच नाव सांगू म्हणजे शकतो. आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे गेसवर्कच केलं होतं, पण कदाचित आमिर खान साहेब असतील, बालगंधर्व असतील, किंवा मनसूर बुवा असतील, सगळेच, किंवा म्हणजे सगळेच त्या काळातले, तो हिराबाई असतील. त्यांचा संदर्भ सांगण्याचा असा उद्देश की त्यांचे जेव्हा पेण तालुक्यामध्ये म्हणा किंवा तेव्हा कुलाबा जिल्हा कुलाबा, तर कुलाबा जिल्ह्यामध्ये जिथे प्रोग्राम होतील तेव्हा ते त्यांना जे तंबू वगैरे काय असतील ते उभे करायला आमच्या आजोबांच्याकडनं पत्रे जायचे. बरं. असं त्यांचं, आणि त्यांचं राहायला वगैरे काकांच्याकडे असायचे, आपल्या आजोबांकडे असायचे. त्यामुळे त्या वयातच संस्कार झालेले आहेत काकांच्या. त्या वयातच काकांना एवढ्या मोठ्या लोकांचा सहवास. नक्कीच. आणि ते तसं आपण म्हणतो बाळकडू वगैरे तसं काही नसतं, त्यांना ते त्याच्यावर संस्कारच झाले. बरोबर. आणि नंतर नंतर झाल्यावर म्हणा लहानपणी त्यांना एक गंमत जमत जो आकाशवाणी प्रोग्राम होतो. बरोबर. तर त्या कार्यक्रमामध्ये काकांचे एक मित्र श्रुत भोईर म्हणून, त्यांचं तर मला पहिलं नाव दुर्दैवाने आठवत नाहीये, आठवलं पुढे मग सांगेन मी. भोईर नावाचे काकांचे हे जे मोठे नंतर तालवादक झाले, लक्ष्मीकांत यायला सगळं त्यांची ही रूम मिळून असं त्यांचं वाद्य असतील, असं त्यांचं एवढी वाद्य होती त्यांच्याकडे. तर त्यांनी काकांना सांगितलं, अरे यशवंत आपल्याला गंमत जमत म्हणजे आपल्याला दोघांना जायचं तिकडे, तर तू येशील का, तू काय वाजवशील. तर काका लहान होते, ठोकून दिले की 17 वाजवेन मी. बापरे, निवडलं काय वाजव? 17, डायरेक्ट 17. तर 17 वाजवणार तू. तो कधी आहे काका मला प्रोग्राम? साधारण 1-1.5 महिना आहे. हो, मी 17 वाजवणार. तर काका शिकायला मुंबईत होते, मग ते पेणला गेले. पेणला गेल्यावर त्यांनी आमच्या आजोबांना सांगितलं की मला असं 17 शिकायची आणि 17 वाजवायची. आधी जे आजोबा त्याच्या म्युझिकचं नाव काढल्यावर उरले होते, पण त्यांनी 17 आणून दिली काका. तर त्याच्यावर काकाने पहिलं ते गाणं शिकले, म्हणजे स्वतःच शिकले. तेव्हा तबकड्या होत्या ना, त्याचा आवाज ऐकून घर घर में दिवाली हे मेरे घर में दिवाली, अनिल विश्वास यांचं गाणं. तर ते त्याने रट्टा मारला त्याचा, आणि ते केलं, आणि ते 1-1.5 महिने परत मुंबईला आले. तर ते गाणं झालं वगैरे सगळं. मग ती तशी सुरुवात त्यांची, आकाशवाणीचा संदर्भ तसा झाला. बरं. आणि त्याच्यानंतर मग काकांचं शालेय शिक्षण संपल्यानंतर मग ते ग्रॅज्युएशन मुंबईतच होतं ते. मुंबईमध्ये सेंट झेवियर्समध्ये होते ते. त्यांचं शिक्षण BSc विथ MIT. MIT मला आत्ता माहीत नाही काय एक्झॅक्टली, पण तो इंजिनिअरिंगचा संबंधित डिप्लोमा होता तो त्यांनी केला वगैरे. तर त्याचं एक सर्टिफिकेट माझ्याकडे अजूनही घरी आहे, त्याने दाखवून ठेवलं नाही 47चं. तर तेव्हा ते शिकले वगैरे, आणि नंतर नोकरी सुरू केली. नोकरी आधी ते रेशनिंग ऑफिसला होते, नंतर HMV कंपनीत होते, नंतर आता कंटिन्युटी शेवटची आली ती आकाशवाणी. त्याच्यामध्ये ते काय म्हणतात ते स्टाफ आर्टिस्ट म्हणून 17 वाजक म्हणून होते. बरोबर. पण आकाशवाणीला सुद्धा त्यांचा हुद्दा खूप वरच्या लेवलचा होता ना, मला वाटतं. पुढे झाला, शेवटी झाला, पेग झाले ते. बरोबर. आणि पण मग मला सांग, काकांच्या बाबतीमध्ये हा संगीतकार असण्याचा जर्म त्यांच्यामध्ये पहिल्यापासून होता का, काही संधी मिळाली आणि आपण करून बघूया म्हणून ते कंपोजर झाले? असं तसं असू शकेल, कारण काका म्हणायचं ना, मी कवी नव्हतो, पण कवी मला बनवलं. आकाशवाणी जे नव कवी यायचे त्यांनी मला कवी बनवलं. कसं, तर त्यांच्या ओळी मी रिपेअर करत गेलो. बरं. तेव्हा ते झाल्यावर मी कवी झालो. त्यामुळे मग ते तिथून कवीचं आणि म्युझिक डायरेक्टर तिकडून सुरू झालं ते. बरोबर. त्यांचा तो असे गीत जन्मा येते या कार्यक्रमाबद्दल. एक्झॅक्टली. तर तो कार्यक्रम असा होता की गीत सुरू झाल्यापासून आपल्या प्रेक्षकांच्या कानावर येईपर्यंत जी काय प्रोसेस होते
म्हणजे तयार होण्याची प्रक्रिया, म्हणून नाव गीत असे गीत जन्मा येते. ती प्रोसेस ते सांगायचे. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, कॉलेजची टार्गेट पोरं सुद्धा ते 3-3 तास ऐकायचे प्रोग्राम. काकांचा ते क्लास, त्यांना ते कॅप्चर करून घ्यायचे, बरोबर पहिल्या ह्याच्यातच कॅप्चर करून घ्यायचे. त्यांच्याकडे तो हजरजबाबीपणा, विनोद बुद्धी अफाट त्यांची त्या वेळेला होती. त्यांचं हेच हजरजबाबीपणा किंवा त्यांच्या विनोद बुद्धीचे काही असे गमतीदार किस्से तुला आठवतात का? विनोद बुद्धी तसं तो आपल्या त्यांच्या आठवतो मला किस्सा असा की त्यांची एक मुलाखत, काकांच्या 80व्या वर्षी वगैरे काकांना एक पिक्चर मिळाला 75-80व्या वर्षी काकांच्या. तर ते बाईट घ्यायला म्हणून एक पत्रकार आला. पत्रकार आल्यावर काकांनी त्या पत्रकारांना विचारला, देव, तेव्हा ते काका वगैरे असतात ना, देव काका वगैरे कारण TRP वाढायचा असतो. तर देव काका, तुम्हाला आता एक प्रश्न विचारू का? विचार ना, की तुम्हाला तुमच्या आता 75 आणि 80 ह्या वयात तुम्हाला पिक्चर मिळालाय, तर इतके वर्ष म्हणजे पिक्चर का नाही मिळाला? तर काही तुम्हाला खंत वगैरे काय असाय का? तर काका म्हणाले, मला काही खंत नाही, इतक्या वर्ष माझं प्रोड्युसरशी अडलं नाही, प्रोड्युसरचं माझ्याशी अडलं नाही, त्यामुळे आहे त्यात मी सुखी आहे. वा वा वा, काय बात आहे, काय बात आहे. आणि मग यशवंत देव असं म्हटलं की एक कवितेचा असा प्रकार आहे जो आपण त्यांच्यापेक्षा वेगळा करूच शकत नाही, तो म्हणजे विडंबन गीत. ह्याची सुरुवात कशी झाली सांगतो. काका, आणि त्याच्या आधी एक दुसरं पण काकांचं एक लोकांना कमी माहिती असलेलं म्हणजे निवेदन करायचं. अच्छा. भाव सरगम जो प्रोग्राम होता पंडितजींचा, पंडित बाळासाहेबांचा, त्याच्यात ते निवेदन करायचं. हा, तो एक विषय झाला. त्याच्या आठवणी मला तशा माहित नाहीत काय. आता विडंबनाचं सांगितलंच तसं. तर काका त्यांचे गायनाचे जेव्हा प्रोग्राम करायचे गाण्याचे, तर ह्यांच्या फरमाईश यायच्या लोकांच्या की अमुक अमुक म्युझिक डायरेक्टर तिसराच, त्याचं हे गाणं गा, ते गाणं गा. तर ते काका सांगायचे, हे गाणं मला माहिती नाही, मला माझीच गाणी जेमतेम येतात असं सांगायचे ते. तर तेव्हा मग काकांना ते हे झालं की अरे आपल्याला जर का अशी डिमांड असेल त्याच्यावर आपण काही तोडगा काढला पाहिजे. मग त्यांनी तो तोडगा काढला. आता देहाची ती जोरी भक्तीचा तर ठेवा, उघडदार देवा आता उघडदार देवा. तर काका म्हणजे ह्याच्याशी मला काही संबंध नाही, म्युझिक बाबूजी वगैरे. तर त्याच्यावर काकांनी पत्नीची मुजोरी तिची नित्यसेवा, मरण धाड देवा आता मरण धाड देवा. तर असं ते गाणं, ते जेव्हा अशी बरीच त्यांचं विडंबन गीताचं पुस्तकच आहे. तर ते गाणं गायलं आणि टाळ्या आल्या, तर काका आवर्जून लोकांना सांगायचंय की ह्याच्यातल्या 99% टाळ्या आम्ही, बाबूजी आमच्या समोर राहतात त्यांना मी पास ऑन करेन, कारण ते आमच्या समोरच राहायचे ना, अजूनही घर आहे. हो, पण मग विडंबन गीतं करताना काका हे आयत्या वेळी करायचे का करून न्यायचे की आता बाबा ही 10 गाणी माझ्याकडे विडंबन रिळत आज ही सादर करायची? विडंबन गीता प्रोग्राम पण केलेले आहेत त्यांनी, त्यात संपूर्ण केल्यावरच मग पुढे जायचं असं. अच्छा, मग ऑन द फ्लाय त्यांनी असं काही तसं तुला असं आहे? नाही. त्यांच्या सुरुवातीच्या काळात प्रत्येकाला स्ट्रगल करायला लागतो, म्हणजे प्रत्येकाला सुरुवातीच्या काळात स्ट्रगल करायला लागतो, असं वाक्य मी जरा माझं रिपेअर करतो. बरोबर. तर अशा या स्ट्रगलच्या काळातले काही त्यांना काही अपयश आली, कोणी त्यांना काही बोललं, त्याच्यावर त्यांनी ते खूप पॉझिटिव्हली घेतलं, असे काही तुझ्याकडे मेमरीज आहेत का? तसं म्हणजे त्यांनी ते मेन म्हणजे रेशनिंग ऑफिसमध्ये नोकरी केली, तर ते काही कारण असेल म्हणून केली असेल कदाचित. बरोबर. तसं मी म्युझिकली त्यांना असं काही हे नाही, अपयश नाही त्यांना असं काही. पण त्यांनीच ते टोले मारलेले, ते पुढल्याच्या देतील ते नंतर टोळे त्यांचे मारलेले आहेत. देवकाकांची गाणं शिकवायची अशी काही पद्धत होती का? होती नक्कीच. तर एक किस्सा म्हणजे एक मोठं गायक किंवा गायिका, आता मी व्यक्ती म्हणेन, बरोबर, मुद्दाम त्या गायक किंवा गायिकाचं नाव घेणार नाही. ठीक आहे. ती व्यक्ती एकदा काकांच्या घरी आली आणि त्यांनी दरवाजा उघडला वगैरे, आमच्या काकू आल्या, देवसाहेब कुठे असं करत ती व्यक्ती काकांच्या सिटिंग रूम मध्ये गेली, ती हार्मोनियम ठेवली होती. तर त्या व्यक्तीने सांगितलं, देवसाहेब माझ्याबरोबरच्या मुली ज्या कोरस गातात, मुली किंवा मुलं, त्यांचे उच्चार असे वेगळे आहेत. तर त्यांना मी एकदा विचारलं, तुम्ही कोणाकडे शिकता? तर त्यांनी सांगितलं, यशवंत देवांकडे. वा. तर ती व्यक्ती काकांकडे येते आणि म्हणते की असं तुम्ही काय शिकवता ते मला शिकवा. काय बात आहे. ती व्यक्ती पण मोठीच होती, आहे सगळंच आहे. तर मग काकांनी त्यांना सांगितलं, तर मला माहिती आहे तुम्ही आहात मोठी व्यक्ती आहात, मी कोणाला शिकवणाऱ्याचं मला भान आहे, तुम्ही ते शिकणार असेल तर मी तुला शिकवतो. काकांचं हजरजबाबीपणा आणि काय म्हणायचं त्याला, स्पष्ट वक्तेपणा असं मला सांगत जा मध्ये शब्द. तर ते
चला म्हणजे इथे तरी तुला मी मदत केलं तर मला पुण्य मिळेल असं मी म्हणेन. बाकी म्युझिकली काही आयुष्यात घडेल असं आमच्या काही वाटत लोक ग्रेट तू नाही, नाही, नाही. तर त्यांनी स्पष्टपणे त्यांना सांगितलं तुम्हाला तर तुम्ही एवढी गाणी गायलीत त्यातलं एखादं तुम्हाला आवडतं ते गाणं गा. तर त्याने विचार केला. तर काका तेव्हा ते पण म्हणे एवढा विचार तुम्ही हजारो गाणी गायली तरी एवढा विचार की तुम्हाला कुठलं गाणं आवडतं. तर त्या व्यक्तीने गाणं गायलं. ते गाणं आता माझ्यासमोर तुम्ही गा. तर तुम्ही रेकॉर्डमध्ये काय गायलं ते आधी गा आणि मी तुम्हाला एक चेंज सांगणार आहे तो गाण्यात फरक करून ते गा. म्हणजे सगळं 15-20 मिनिटातलं ते सगळं. तर ते रेकॉर्डेड गाणं त्या व्यक्तीने गायलं. तर काकाने आता मी तुम्हाला सांगू हा तुमचा पहिला अमुक अमुक शब्द आहे. मी ते तुम्हाला मुद्दाहून शब्द पण सांगत नाही तर मग ते रिलेट होतं. ठीक आहे हरकत नाही. तर हा शब्द आहे. तर तुम्ही समजा काय हिंदीतला एकदा आकारातला शब्द कुठला हिंदीतला एखादा आता आकारच घे ना. आकारच आकार हा शब्द आकार का म्हणता तुमचा उघडा आकार त्यात आणि हा तर त्या व्यक्तीने पहिलं असं आकार असं केलं सुरू. तर काका म्हणून तुम्ही हात कप सुरू हे करा तुमचं लक्ष अर्ध तिकडे जातं त्यात तुमची एनर्जी जाते इकडे. मग तुम्ही दागा मग त्या व्यक्तीला लगेचच फरक कळला. त्यांनी पाया वगैरे सगळंच आहे. तर तशी त्यांची पद्धत स्पष्ट वक्ते म्हणा. आमच्याकडे शिकायला ज्या मुलं यायची ना काकांना रडूनच घरी पाठायची. आणि त्यांचं दुसरं एक असायचं आता समजा एखादी आई आली पालक आले कोणी अहो आमची मुलगी ना सेम हे हो लता मंगेशकर हो. मग थांबा आधी मी लता मंगेशकरांना शिकवतो त्यांची रेकॉर्ड करतो ती प्रसिद्ध झाली की ती ऐका आणि मग तिला माझ्याकडे पाठवा. असं त्यांचं होतं. कारण काकांना जे स्वतःच्या आवाज गायचे ना ते खूप आवडायचे. लोक कॉपी केलेलं काकांना चालायचं स्वतःच्या आवाजातलं पाहिजे स्वतःचं गाणं पाहिजे त्यांचं. दरेच आता यशवंत देवांचं त्यांचे गुरु कोण त्यांचं शिक्षण कोणाकडे झालं. काका प्रत्यक्ष कोणाकडे असे शिकले नाहीत. बर सगळं ऐकूनच शिकले. तर ते त्यांचे शब्दप्रधानच्या याच्यामधले गुरु म्हणजे अनिल विश्वासजी. बर तर एकदा किस्सा असाच झाला. अनिल विश्वासजींच्या गाण्याच त्यांच्या मिसेस गायच्या त्या गीत तर त्यांचं रेकॉर्डिंग काकांनी केलं ऑल इंडिया रेडिओला. आणि त्या अनिल विश्वासजी आले होते. तर काका म्हणजे एकदम खुश झाले ते आले ते बघायला. तर अनिल विश्वासजी रेकॉर्डिंग संपलं काका रेकॉर्डिंग होते. तर काका म्हणाले आप कैसे कहाँ जाएंगे. तर ते मला मी बैंड रहूंगा चलो हम लोग साथ में टॅक्सी से जाएंगे लेकिन आप मेरे घर में एक मिनिट के लिए आइए. तर ते घरी आल्यावर समोर अनिल विश्वासजींचा फोटो तर ते एकदम इमोशनल काका पण इमोशनल झाले तर मी पण झालो. तर ते ये मेरा क्यों फोटो. तर तेव्हा काकांनी सगळं सांगितलं की तुमची जी गाणी आहेत ते आम्ही चोपड्या घेतो रेकॉर्ड लावतो आणि ह्या शब्दाला तुम्ही अशी चाल का लावली. तर त्यातला एक किस्सा आहे हीच आहे का गाणं आहे धीरे धीरे आ रे बादल धीरे धीरे आ मेरा बुलबुल सो रहा है शोर गुल नमशा. तर काकांचं ते तालाचं बड्यान असल्यामुळे तर त्यांनी त्याचं वृत्त असं आहे का धीरे धीरे आ रे बादल धीरे धीरे आ मेरा बुलबुल शो है शोर गुल नमशा. तर आता हे जर का तो हा झोपणार असेल त्याचा प्रियकर झोपणार असेल अशी चाल चालू होणारच नाही. म्हणून मग त्यांनी अशी का चाल लावली म्हणून त्यांनी रेकॉर्ड आणली धीरे धीरे अरे बादल धीरे सगळं सबड्यूड सगळं गाणं धीरे धीरे अरे असं नाही. बरोबर धीरे तू चाल माहिती ती नाही धीरे धीरे अरे बादल धीरे धीरे आ मेरा बुलबुल सो रहा है शोर गुल मचा. ती त्याने अशी का चाल लावली त्या पुस्तक घेतलंय ते सगळं त्याने त्यांचा अभ्यास केला. आणि तू जर का रसिकाने सुद्धा अनिल विश्वासजींची गाणी ऐकली तर ते काकांच्या चालीला रिलेट करू शकतात की शब्द असे का होले आणि असं चाल का दिली असं होऊ शकतं. म्हणजे एकलव्यासारखं शिक्षण झालं एकलव्यच की मला ही पद्धत आवडते मी ह्या पद्धतीचा अभ्यास करणार आणि मी ह्या पद्धतीने आणि ते चोपडी त्या 15 पैशाच्या वर असं ना एखादे गा अशा बरोबर ते अक्षरशः आमच्याकडे होत्या जुन्याच्या. काकांच्या एकंदर कौटुंबिक आयुष्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. काकांची 2 लग्न झाली ते काय सांगायला काहीच नाही. आमच्या पहिल्या काकू होत्या कमलपाध्ये त्यांचं पूर्वीचं नाव कमलपाध्ये. बर
त्या पण रेडिओत गायच्या त्या. पण काकांची लग्न झाल्यावर त्यांनी हे गाणं बंद केलं. तर मग काका समजा एखादं गाणं सुचलं, आमची जॉईंट फॅमिली असल्यामुळे मला हे सगळं समोर बघितलं ना. काकानं समजा एक गाणं त्यांनी लिहिलं किंवा साल सुचली तर ती पहिलं तर आमच्या काकून ऐकायची. काय दम नाही म्हणायचे, दम नाही, मग ते चेंज व्हायचं असं. मग ते झालं, ते सगळं आम्ही बघत होतो त्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. मग आम्ही उद्याचं बघून वाचलं तर कानावर येतच ना. तर ती एक आठवण तशी आहे. आणि त्या काकूंना ज्ञानेश आणि राजेश त्यांना कोणी मुलबाळ कोण नव्हतं. त्याचा पण एक किस्सा सांगणार आहे. तर राजेश आणि ज्ञानेशला कोण बोललं की त्याची असं ते त्यांचं मस्त छानच होतं सगळं. पण बिचाऱ्यांना ना खूप हे होतं, काय म्हणतात त्याला, आजारी असायचा. आणि काकांच्या शिफ्ट असायचं ना, कारण नागपूरचा उन्हाळा झाला की काकू इथे यायचे महिन्याचे, पण तो सहन नाही यायचा. असा किस्सा आहे. आणि त्यांच्यामुळे 83ला त्या गेल्या, 82ला 80-81ला त्या गेल्या. नंतर काकांनी दुसरं लग्न केलं. पण त्या दुसऱ्या लग्नाचा जो नीलमताई तर त्या पण ते एवढंच हे करायचं, काय आमचं घरगुती होतंच, माहिती जॉईंट फॅमिली होती. तर त्या बाईनी काकांचा जेव्हा जीवन पुरस्कार मिळाला झी टीव्हीला, तर तेव्हा त्यांनी सांगितलं यार ऑडियन्सला, पाणी पाहिजे, म्हणजे 1000 लोकांच्या समोर त्या नीलमताईंनी सांगितलं, म्हणजे हे जे काय आता श्रेय आहे ते माझं नाहीये, माझी पहिली मैत्रीण कमल हीच आहे. ते सांगायला पण तुम्हाला धीर लागतो, मोठं हृदय लागतं, त्याच्याशिवाय काही ते असं सांगणं शक्य होणार नाहीये. देवकाकांना आपण तू त्यांच्याबद्दल मला हे जे तुझ्या समोर जे आता मी बाळच म्हणेन अक्षरशः पुरस्कारांचं, त्यांनी केलेल्या संगीत नाटकांचं, त्यांनी केलेल्या चित्रपटांचं, त्यांच्या म्हणजे असं कुठचंच क्षेत्र राहिलं नाही की जे देवसाहेबांनी त्याच्यात काम केलं नाहीये. तर ते करत असताना त्यांच्या पुरस्कारांची यादी पण मी बघत होतो. ती जर आता आपण वाचायला लागलो तर 5-5.5 मिनिटं त्याच्यातच जातील साधारणपणे. तरी सुद्धा आपण आकडा सांगू शकतो लोकांना, मी रेफरन्स साठी घेतो. त्यांनी सल्लागार, लोकांना कळेल माहिती, तर त्यांनी सल्लागार सदस्य म्हणून काम केलंय 5 ठिकाणी. बरं. पुरस्कार त्यांना मिळाले 15. त्यांनी नाटकं केली 43. बरं. आणि हे पुढे अजून त्यांची हे अनेक्षर आहे पुढे. बरोबर. तर ती 5 गाणी केली आहेत. नंतर दूरदर्शन मालिका बहिणाबाई फेमस आहेत, 4-5 केल्या आहेत. बरोबर आहे. नंतर गीतांचे ग्रंथ त्यांनी लिहिलेले आहेत 3, 4, 5, 6, 10, 11 आहेत ते. बापरे. त्यातला राज्य पुरस्कार मिळाले पण भरपूर आहेत. नंतर अल्बम, तेव्हा कॅसेटचा जमाना होता, तर अल्बम जवळजवळ 35 आहेत. त्या गायक गायिकांची लिस्ट तर सुधीर फडके, वसंत देशपांडे, भूपेंद्रजी, करेक्ट भूपेंद्रजी पण आहेत, भूपेंद्र सिंग, सगळे आहेत. चित्रपट त्यांनी 10 केलेत, दौरे भरपूर केलेत. बरोबर. पण त्यांचा हे शारदा संगीत विद्यालय तिथे त्यांचा शब्दप्रधान गायकीचा कोर्स आहे 2 वर्षाचा. तो त्यांचा काका आला, तो बंद झाला. बरोबर. तर असं आहे ते अनेक्षर आहे अजून. नाही तर पुरस्कार अजून 9 ऍड झाले. बरोबर. तेच पुरस्काराबद्दल तर काकांना साल मला माहित नाही, पण त्यांना महाराष्ट्र राज्याचा लता मंगेशकर पुरस्कार मिळाला होता. तर त्या पुरस्काराचं 1.5-2 लाख रुपये काही मानधन होतं. बरोबर. का जसं तुम्हाला विचारलं कुठला आवडता पुरस्कार, तेच मी विचारत होतो की कुठचा एवढ्या पुरस्कारात त्यांना आवडलेला. कारण कसं असतं, मी काही आपल्याकडे जे अजून महत्वाच्या व्यक्ती येऊन गेल्या त्यांना प्रत्यक्ष हा प्रश्न विचारला होता की कौतुक काय सगळं होतच असतं, आणि तुमचं कौतुक करण्यासारखीच व्यक्ती असते म्हणून कौतुक होत असतं. परंतु त्याच्यात सुद्धा एक अशी गोष्ट असते की त्या कलाकाराला ती भावते की अरे बाबा हे मला मिळालं ना, किंवा हे माझ्याकडनं झालं ना, आता मला खरं त्याचं समाधान आलंय. त्या अर्थाने मी विचारतोय की असा कुठचा पुरस्कार त्यांना तो पुरस्कार मिळाला. लता मंगेशकर यांच्या नावाने जो राज्य सरकारचा 1.5-2 लाखाचा पुरस्कार होता. तेव्हा आपले खळे काका यांच्या कुटुंबाची हे अवस्था बिकट होती, म्हणण्यापेक्षा व्यवस्थित नव्हती.
तर काकांनी जेव्हा त्यांना पुरस्कार हातात दिला तेव्हा त्यांनी स्टेजवर त्यांचं आधी काही ठरलेलं नव्हतं, काही नव्हतं, बरं. पण रवींद्र नाट्यमंदिरात तो झाला होता. तर तिकडेच त्यांनी हे सांगितलं की हा जो मला पुरस्कार मिळाला आहे, ह्या पुरस्काराचे 1.5-2 लाख रुपये जे काय आहेत ते मी ह्या खळे साहेबांच्या फॅमिलीला देणार आहे. आणि तेव्हाचे 1.5 लाख रुपये भरपूर आहेत. बरोबर आहे. क्या बात आहे. त्यानंतर मग त्यांनी तो त्यांच्या घरी जाऊन काकूंच्या हातात दिला, चेक दिला. बरोबर आपले अविनाश प्रवाळकर होते, हे पण होते, पत्रकार पण पत्रकार, बरोबर. असं मी त्यांच्या हातात पोहोचलेलं आहे. ऑफिशियली त्यांनी ते पोहोचवलं, नुसतंच त्यांनी अनाऊन्स नाही केलं, दिलं आपण. बरोबर. ज्ञानेश दादा, महत्वाची गोष्ट अशी आहे की समकालीन संगीतकार, समकालीन गायक, समकालीन म्हणजे आपण ज्याला हल्लीच्या भाषेमध्ये कॉम्पिटिटर असं म्हणतो, कॉम्पिटिटर, बरोबर की नाही, की मी गाणं करू शकतो तर आता त्यांच्याच भाषेत सांगत तर श्रीनिवास पण करू शकतो, बाबूजी पण करू शकतात वगैरे वगैरे, तरी सुद्धा त्याला ते समकालीन संगीतकार म्हणायची पद्धत होती. तेव्हा आम्ही एकत्र एकमेकाला कॉम्पिट करतो असं काही म्हणायची पद्धत नव्हती. तर देव काकांचे एकंदरच त्यांच्या समकालीन लोकांशी कशा प्रकारचे संबंध होते? आता मोठं हे म्हणजे आमचं जे जुनं रामदास म्हणून घर शिवाईपारचं, त्याच्यासमोरच बाबूजी राहतात, राहायचे. त्यामुळे ते दररोज एक महिने भेटायचे. त्यात हे काहीच नव्हतं, त्यांना बघून असं काहीच नाही. ते भेटायचे, गप्पा मारायचे. काकांच्यावर आम्ही फिरायला जातो, बाबूजी पण यायचे, बरोबर, गप्पा, असं काहीच नव्हतं त्यांच्या. बरोबर. मला वाटतं की ह्याच्यामध्ये तुला स्वर आले दुरुरीचा किस्सा सांगायला आवडेल, कारण का त्याच्यात हे दोघंही आणि मला वाटतं जोग काका इन्व्हॉल्ड आहेत. तो एक किस्सा लोकांना माहिती असेल, आणि हल्ली काय तुम्ही सर्च मारला की सगळं मिळतंय. नाही, पण ते माझ्या तोंडून हॉर्सेस एक्झॅक्टली. तर काका आकाशवाणीला नागपूरच्या केंद्रात होते, तेव्हा जोग काकांनी त्यांना नोटेशन पाठवलं. काका सतार आकाशवाणीवर सतार लागल्यामुळे नोटेशन पक्क होतं एकदम. सतारीचा दुसरा पण आठवण कर किस्साची, लगेच करतो झाला की. तर जोग काकांनी पत्र, मला त्यांना हार्मोनी लिहिताना पण लाईन ए लिहितो ना की सगळं झालं की हा ह्याच्यानंतर ही लाईन आहे वाजवायची. करेक्ट आहे, करेक्ट. असो. तर जोग काकांना पत्र पाठवलं, इनलाईन लेटर, 2 पानाचं. त्याच्यावर त्यांनी जो काकांचं पण नोटेशन जबरदस्त, अक्षर जवळ समजायची न समजणार काहीच नाहीये. तर ते पाठवलं, तर काकाने ते वाचलं वगैरे. तेव्हा मी लहान होतो, सांगतो आधीच. काकांनी सांगितलं किस्सा मला माहिती, त्यांच्या कार्यक्रमात ते सांगायचे. तर ते सा नि ध नि ध नि ध प ध प गम प प प ध ध नि रे नि ध प ध सा. तर आता त्यांनी काकांची चाल लावण्याची पद्धत किंवा एखादं गाणं लिहायचं आहे तर ते कधीच हार्मोनियम काढली नाही चालीला, ते आता तुला माहित नाही. तर ते कारण ते नोटेशन डोक्यात चालू आहे, शब्द पण चालू आहेत. तर आता हे लेटर आलंय मुंबईहून नागपूरला. तर सा नि ध नि ध स्वर आले दुरुनी, गमप जुळल्या पपद सगळ्या त्या आठवणी स्वर. माझा आवाज गोड मानून घ्या, पण नोटेशन बरोबर होतं माझं. असा तो किस्सा आहे. आणि दुसरा एक किस्सा म्हणजे, समजा आता हे त्यांचं रेकॉर्डिंग असेल, ते पोर्तुगीजच्याच आहे जोग काका, आणि आम्ही दादरला शिवाई पार्क. तर समजा ऑन द वे त्यांना मेहबूब स्टुडिओ बँड्राला तिथे काही काम असेल तर सकाळी तिथे 9ची शिफ्ट असायची. तर ते सकाळी 8ला येणार घरी, दारात आतमध्ये पण नाही शिरणार. ते देवसाहेब हे नोटेशन मी चाललो असं देऊन जायचं, गाण्याचं नोटेशन देऊन. त्या गाण्याचा किस्सा आठवतो कुठला पण, कोटी रुपये तुझी, अक्षरशः कोटी रुपये तुझी 8 वाजता. तेव्हा आम्हाला की आता हा किस्सा कसा माहितीये, आमच्या त्या 12वी-13वी ह्या दरम्यानचा डोकं जरा बरं असतं, आठवणार असतं. तर त्यांनी ते नोटेशन काकांच्या हातात दिलं आणि काकांनी विचारलं तुमची शिफ्ट किती वाजता संपेल? 1 वाजता संपेल, तुम्ही 1:30ला या. आणि 1:30ला काकांनी ते गाणं हातात दिलं, कोटी रुपये तुझी कोटीचंद. ते पण चालीवर लिहिलं गाणं आहे. क्या बात आहे. वा वा वा. प्रतिभावान दुसरा काही शब्दच नाही. तू सितारीचा अजून एक किस्सा सांगणार नोटेशनचा. हा, तर आमचे काय पितामह अनिल मोहिले, ते घरी यायचे. ते पण बिझी असते ना सगळ्यात, आणि आम्हाला लवकर उठायची सवय काय लागली, काकांमुळे लागली. कारण हे लोक सगळे 8ला द्यायचे ना.
ते उठायलाच लागायचं. तर अनिल मोले यायचे आणि काकांचं त्यांच्या पिक्चरचं गाणं नोटेशन सॉन्ग लिहिलं हातात द्यायचे अनिल मोलेंच्या. बरं. तर तेव्हा अनिल मोले आम्हाला सांगायचे, देवसाहेब तुम्ही एकच म्युझिक डायरेक्टर असे आहात की जिथे मला नोटेशन लिहायला लागत नाही. ते मी कॉपी माझ्या ह्याच्यावर तेच कॉपी करायचे, जसं आहे तसं कॉपी. त्याचा तो मोठा पेपर असायचा ना बरोबर, A3 साईजचा A3 कार्डबोर्ड, correct, त्याच्यावर ते कॉपी करायचे आणि मग ते लिहायचं त्याच्यावर. क्या बात आहे. आणि ते पण त्याच आपले हे अनिलजी ते पण एक तास गाणं रेडी, अरेंजमेंट अरेंजर. त्यांनाही काही त्यांनी पेटी घेतली नाही कधी. त्याचं ट्युनिंग होतं ना आकाशवाणीपासून, कारण अनिल मोले आकाशवाणी काकांच्यामुळे लागले होते. बरं. तिथे ते ऑल इन वाजायचे अनिलजी आणि हे पण जो काका पण होते. हो, हा आपला विषय राहायला होता. नाही आता ह्याच्यावरूनच मी तुला सांगतो किती संगीत म्युझिक अरेंजर्स बरोबर देवकाकांनी कामं केली असतील किंवा बघितले असतील. आता आमच्या मी ए पासून सुरू करतो, मी कोणाला वाईट नको. बरोबर. अनिल मोहिले, आप्पाजी आमचे आप्पा वडावकर, हो, क्या बात आहे. नंतर नाही आणि एखाद्याचं नाव राहिलं तरी काय त्याच्यात आपल्याला कोणी ते गुन्हा करणार नाही. पण एक रेफरन्ससाठी जीवनात ही गाडी जो काकांनी अरेंज केले, प्रभाकर झोन. बरं. क्रेडिट्स मध्ये आहे नाव त्यांचं. प्रभाकर झोन, अनिल मोहिले, अमर हळदीपूर, त्यांनी ह्यांचा उषाताईंचा अष्टनायिका हे अरेंज केला होता. नंतर अप्पा वडावकर, विलास जोळेकर, बेनी साटमकर म्हणून बेनी साटम, ते पण नोटेशन मध्ये एकदम हुशार. बरोबर. आणि त्यांचं पण अरेंजमेंट एकदम असं मरमी लागायचं. क्या बात आहे. नंतर भुवानंद बोगम, ज्यांनी हे भुवानंद बोगम जे रेडिओला होते आणि ते चांगलेच उत्तम गायक होते ते. बरं. त्यांचं पण नोटेशन पक्क होतं, ते अकॉर्डिंग व्हायचे. वा. तर भुवानंद बोगमनी हे अरेंज केलं, काय ते बहिणाबाईचं त्यांनी केलं. बरोबर. नंतर बरेचसे असे अरुण पौडवाल अरेंजर म्हणून नाही, मेनली बेसिकली अनिल मोहिले, अप्पा वडावकर, विलास जोळेकर तिघांनीच गाणी त्यांची केली. कारण आपण म्हणतो ना, लोक म्हणतात ना तुमची पार्शलिटी असते, तर पार्शलिटी ह्या लोकांनी गैरसमज दूर करावा. पार्शलिटी नसते, करेक्ट ट्युनिंग असतं. आता हा मला का बोलतोय, त्याला काय पाहिजे मला माहिती आहे. कम्फर्ट झोन आणि काय म्हणतो एक सांगीतिक म्युझिकल टेस्ट असं म्हणूया आपण. अरेंजरच्या तुझं नाव आलंय म्हणून सांगतो मी माझ्या बाबतीत. तुम्हाला जेव्हा ते नोटेशन आपण लिहायचो ना हार्मोनी, त्या कुठल्या गाण्यामध्ये सस्पेन्शन कॉर्ड मी लावली, तेव्हा तू काय ती मोबाईलवर करत होतास, तेव्हा मला तू म्हणा ज्ञानेश तू इथे सस्पेन्शन काढली असशील, मेजरच लावली असशील. बरोबर. मी गाणं पण सांगतो, मनमंदिरा गाणं मध्ये, की त्याचा जो पहिला मनमंदिराला जो वरचा सा लागतो, तिकडे आपण तो सारंग असल्यामुळे सामपसा करायच्या ऐवजी आपण सरळ तिथे तो डी मेजर म्हणजे सागपसाच लावला होता. आणि फुल कॉर्डची मजा वेगळी असते. इथे ज्ञानेश देव असं हे वाक्य आहे. स्क्रीनचं आहे ते गाणं, स्क्रीनचं गाणं आहे. आता ही वेगळी मुलाखत जाऊ दे. नाही पण शेवटी त्याचे संस्कारच आहेत. संस्कार आहेत, करेक्ट. म्हणजे हे तुझ्यावर सुद्धा संस्कार हे मागच्या पिढीपासून झालेले आहेत आणि तेच आपण पुढे ट्रान्झिट मध्ये आहोत ना. मला बेसिकली आठवतं ते अनिल मोलेंचं, त्याला आम्ही अनिल काका म्हणून त्यांना. तर ते असं मी वर बसायचो, राजेश आमचा तबला व्हायचा, तो सिटिंग अकंपनी करायचा सिटिंगला. तर ते अजून मला आठवतं एफ आणि आपली ती शार्पची खूण, ते मला अजून डोक्यात आहे. त्यांनी ते का लावले असं अजून डोक्यात आहे माझ्या. 10 वर्षाचा होतो तेव्हा मी. नाही पण ते हे स्टॅम्प्स असतात. आणि ना मी नेहमी असं म्हणतो की हे पोस्टाच्या स्टॅम्प सारखे असतात, तेव्हा वाचता येत एक्झॅक्ट. ते नंतर आपण गेले की ते पत्र पोचलेलं असतं त्या स्टॅम्पवर, आणि ते नंतर आपल्याला पत्र मिळालं की त्या स्टॅम्पची किंमत कळते की अरे हा स्टॅम्प लागलाय म्हणून हे पत्र इथपर्यंत पोहोचतंय. त्यामुळे त्या स्टॅम्प वाचता नाही आले तरी त्याला किंमत खूप आहे त्या स्टॅम्प्सना. असो, एकच किस्सा. अगदी समजा आता काकां लहानपणापासूनच समजा एखादा गायक किंवा गायिका आवड काय ते बेसूर गाते काय असं डोक्यात ते आम्हाला कळायचं काहीतरी, पण वाटायचं नाही. तर आम्ही काकांना कुठे सांगायचो, तो स्टुडिओचा एक मधला गँगवे असतो ना, ह्या रूम मधून त्या रूम मध्ये जायचा. तिकडे मी किंवा राय सांगायचो, काका तिकडे गात नाही हो, काय करतो ते जाऊन सांगायचं तिला. क्या बात आहे. वा. विसरशील खास मलाचा. येस विसरशील खास मलाचा किस्सा असा, काका आकाशवाणीवर असताना आकाशवाणीचं कॉन्ट्रॅक्ट असं असतं की तुम्ही पडेल ते अक्षरशः पडेल ते काम करायचं असतं. म्हणजे वादक, अगदी चहा पाणी नाही, वादक, स्क्रिप्ट लिहिणं, काही अरेंजमेंट पण, काही रेकॉर्डिस्ट. तर काका रंजिनी म्हणून एक प्रोग्राम होता, त्याचं नाव रंजिनी आहे असं मला दुसरं सांग. तर त्या गाण्याचं असं असायचं, 15 मिनिटाचा प्रोग्राम असायचा, त्यात तुम्ही किती गाणी करा,
तो 15 मिनिटातच झाला पाहिजे. बरोबर. तर त्याच्यात आठवण तर मोठी म्हणजे कशी काळ नागिणी, वा. पंडितचं गाणं, ते गाणं होतं. अजून 2 गाणी होती आणि त्या गाण्याचं अरेंजमेंट कोणी केलं माहिती आहे? माहिती तुला? नाही, सिरियसली नाही माहिती? खरंच नाही माहिती. प्यारेबाई, हो, कशी काळ ना हा कशी काळ, प्यारेबाईने अरेंजमेंट केलं केलंय. वा, रेडिओत आकाशवाणीमध्ये. बापरे. तर तेव्हा 3 गाणी झाली आणि 3.5 मिनिट, मग 12 मिनिटं जर 3 मिनिटं उरली तर करायचं काय? तर काकांनी, तेव्हा ते ऑफिसर नव्हते, रेकॉर्डिस्ट आणि वादक होते. तर तेव्हा त्यांनी ह्याला सांगितलं, स्टेशन डायरेक्टरला सांगितलं की आता ह्याच्यात, तो हिंदी होता, हिंदी भाषिक, तुम्ही त्याला काय मराठीचा ठा ठोक काय माहीत नाही. तर त्यांनी, अच्छा, तेव्हापासून असंच होतं. म्हणून ती लढाई अजून आहे मराठी. तर काकाने सांगितलं असं असं माझ्याकडे एक गाणं आहे आणि त्या गाण्याला एकच न्याय देऊ शकते, ती हिंदी भाषिक आहे बाई. त्यांचं नाव होतं सुधा मल्होत्रा. तर त्या राहायच्या ह्याला, बरोबर, मध्य प्रदेशच्या इंदोर कुठेतरी राहायच्या. तर तेव्हा ट्रंक कॉल करायला लागायचं ना, बुकिंग असायचं. तर काका म्हणाले त्यांची अवेलेबिलिटी मला आत्ता सांगू शकत नाही, तर हे आपण गाणं करूया का? तर तो म्हणाला करा, कारण आपल्याला ते करायचंच आहे. मग ते 2-3 दिवसात करायचं होतं गाणं. तर काकाने फोन केला, ते त्या आल्या, गाणं बसवलं. तर ते गाणं, त्याच्या आधी काका ते गाणं घेऊन एका म्युझिक कंपनीमध्ये गेले होते. नाही, इसमें कुछ हिंदी, इसमें कुछ मजा नाही, असं वगैरे झालं. तर ते गाणं काकाने ठीक आहे चलो, काकाने हाजेरी कधीच केली, कारण हां तेव्हा ते नोकरीला होते मला वाटतं त्या कंपनीमध्ये. तर तेव्हा ते नाही ठीक आहे चल, मग ते रेडिओ काका आल्यावर त्यांनी गाणं हे केलं, रेकॉर्ड केलं आणि त्या गाणं खूपच फेमस झालं. त्याला तेव्हा पत्र पाठायचे, श्रोते पत्र पाठायचे, ते एवढी पत्र आली, गठ्ठा भरून पत्र. हां, तर तेव्हा काका त्या गाण्यात जेव्हा अप्रोच झाले होते, कोणी असेल मी आपण टोटल टीम म्हणू, त्या टीमला जेव्हा अप्रोच झाले ना, तेव्हा टीम ते काय होणार नाही वगैरे झालं. तर त्या टीमलाच, त्यात एक मोठी व्यक्ती पण होती, त्या टीमला काकाने त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा त्या सांगितलं, हे म्हणजे असं आहे की आपण त्या टीमनी परत अप्रोच केला का की हे गाणं? हो, तेच म्हणतात, ते पत्र आले अप्रोच झाले ना. तेव्हा ते टीमला सांगितलं की ह्या गाण्याचं असं आहे की तुम्ही पहिली नाकारलेल्या मुलीशीच परत लग्न करायचं होकार देताय. एका शब्दात झाले हँडल, वाद झाला विषय. आणि मला असं वाटतं की आता ह्याच्यात एक आपण ज्याचं म्हणतो ना पण आहे, पण म्हणजे एखादा इंग्लिश मध्ये पण असं एक मेख बारीकचा विनोदाची झलक असते, तर त्याचे शब्द पण विसरशील खास मला कंपनी कदाचित विसरशील खास मला दृष्टी आड होता, तसंच झालं होतं गाणं. मला वाटतं शब्दप्रधान गायकी हा देवकाकांचं अतिशय बलस्थान होतं आणि त्याच्या बाबतीत ते खूप काय म्हणतो आग्रही असायचे. तर ह्याच्या बाबतीत तू काय? आता आपलं ज्या गाण्याचा विषय झाला, विसरशील खास मला दृष्टी आड होता, वचन देई गोड गोड देशविदेश झाला, तर त्या माझ्या आवाजात गातो मी. विसरशील खास, आता खास शब्द हा उर्दू किंवा हिंदी आहे, तो मराठी शब्द नाही, पण त्यांनी आपल्या कवीचा विचार करून खास मला अंडरलाईन खास शब्द झाला पाहिजे, स्पेशल म्हणून. खास मला तो खास मला दृष्टी आड होता, दृष्टी आड झाल्यावर होता, वचन ही गोड 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 वचन देशील, देशी जरी आता विसरशील खा, असं ते होतं. तसंच दुसरं किस्सा सांगतो मी चालीच्या बाबतीत. तर काकांचं गाणं तुझे गीत गाण्यासाठी, तर ते तुझे गीत गाण्यासाठी जे गाणं आहे, तर काकाने त्याच्यासाठी एक वेगळी चाल केली होती, पण ती त्यांना कवीला जे म्हणायचं ते त्या चालीत दिसत नव्हतं, हे काकांना पटत होतं. ते तुझे गीत गाण्यासाठी जी न पटलेली चाल अशी होती, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावू दे रे. तर काका ते म्हणायचे याच्यात माझं पांडित्य दिसतं, पण ते शब्द दिसत नाहीत. त्यांनी ती चालच बदलली, मग त्यांनी तुझे गीत गाण्यासाठी सूर, कारण ते तुझे गीत देवासाठी कोणी असू शकतो, तुझे गीत गाण्यासाठी, म्हणून तुझे त्या पहिल्या चालीत काय तुझे गीत, त्या गीत या शब्दाला हे देते, तुझ्या येतच नव्हता वर. करेक्ट, तुझे या शब्दाला वर येत नव्हता आपले शब्द, बरोबर. वजन म्हणजे वजन जे कवितेला अर्थच लागतच नव्हतं. तुझे गीत म्हटल्यानंतर ते गीताला प्रॉमिनन्स. क्या बात आहे. देवकाकांनी 70च्या दशकामध्ये स्वतःच्या नावाने एक रागही निर्माण केला, देवांगिनी राग.
तर त्या रागाचं मिश्रण तू सांगू शकेल जास्त, ते 2 राग कुठले आहेत? हा म्हणजे बेसिकली तो अभोगी जर आपण धरला तर त्याच्यामध्ये शुद्ध ऋषभाच्या जागी कोमल ऋषभ केलेला आहे. त्यामुळे पूर्वांगात तो भैरवी होते सारेगम आणि उत्तरांगात मग तो अभोगीच राहतो, मधसा हे त्याची रचना राहते. मग ते काकानी त्यांना एक हा किस्सा आहे. एका नाटकाच्या गाण्यासाठी म्हणून हे पाहिजे होतं, ते प्रोड्युसर म्हणाला ती गायिका, क्लासिकल गायिका आहे, गायिका किंवा गायक आता मला आठवत नाही, जे पात्र म्हणू आपण, पात्र, त्या पात्राला शास्त्रीय संगीत येतं वगैरे वगैरे असं, तर तुम्ही काहीतरी याच्यात बागेश्री रागेश्री असं काहीतरी करा. तर यशवंत देव होतं ना, कोणाला येणार नाहीत ते नाही काय ते मी करणार स्वतः. मग तेव्हा त्याने तो देवांगी राग केला, देवांगिनी राग. त्या गाण्यात नाटकाचं मला आता आठवत नाही, तर तो देवांगिनी राग करायच्या आधी त्याचं अप्रुव्हल मोठमोठे जे मिरजेला म्हणा किंवा कुठे जे आहेत ना पंडित, त्यांच्याकडे काका स्वतः गेले, त्यांनी तो प्रेझेंट केला त्यांच्यासमोर, हा राग असा असा आहे, तो बरोबर आहे का? कारण काकांचं संगीत शास्त्रीय संगीताचं ज्ञान तसं नाही, म्हणजे नाहीच. बरोबर. आणि तसं आम्ही तुला तेच म्हणतो, त्यांच्याच पुणे आम्हाला आलंय आम्ही, तू हे गाणं शास्त्रीय गायलास मी कॉर्ड लिहू शकतो, हार्मोनी लिहू शकतो, पण ते आरोह मानलं चलन त्याचं जे काय असतं ते उघड व्हायचं असतं आपण खरं काय ते. तर काकाने ते सगळे पंडितांकडे जाऊन ते सगळं क्लिअर केलं आणि मग तो राग त्या पात्राला शिकवला. हे काय नवीन असं झालं मध्ये. मग त्या पात्राला मग ते रेटाडलेलं सगळं असतं ना, रागेशी बघितलं ते जमत नव्हतं. मग ते कसं त्यातली 5-7 मिनिटं काढायची ते पण काकाने सगळं शिकवलं. ओके, तुम्ही कसं गाणं, कारण मेन सतार प्लेअर असल्यामुळे काय सोपं होतं, त्यांना सोपं होत होते, म्हणून तो देवांगिनी राग. काय बात आहे. देव काकांचा आणि SL स्टुडिओचा पण खूप काकांची सगळी मॅक्झिमम जी काही 100% 90% गाणी म्हणा, बॅकग्राऊंड म्युझिक SL स्टुडिओ, शशांक लालचंद स्टुडिओ त्यांच्यामध्ये व्हायची. ते शशांक शेटजी, त्यांना शेटजी म्हणायची, शशांक लालचंद मस्त माणूस, ते एकदम क्लासच. तो हे स्टुडिओ बद्दल सांगायचं तो आहे काही तुझ्या त्यांच्या बाबतीत SLच्या काही मेमरी सांगू शकतो. तर आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा हे टेक नंबर 1, 2, 3, 4 असं ते करायचे कोण शशांकजी, कारण त्यांना तो स्पूल जो होता त्यात परत त्याच्यावर छापायचं नाहीये. एकदा टेप छापली ते गेली, ह्या रिळावर गेली. तर ते येईल ते असे काका म्हणजे 25 पर्यंत ऐकलेले आहेत नंबर, 25 टेक्स पर्यंत. म्हणजे काय, पण ती परत ती इथे लेफ्टच्या रिलावर नाही, ती गेली. जर का तुम्ही काय मिक्सिंग करायचं असेल ते पुढच्या त्याच स्टेपवर, पुढच्या त्याचं मिक्सिंग, 30व्या टेकचं मिक्सिंग. 29 टेक गेले, ते गेले जाळले ते. अरे बापरे. म्हणूनच त्यांना शेटजी त्यांचं रॉयल माणूस शशांक लालचंद. माझी खूपच अंधुक मेमरी शशांक लालचंद यांच्या बाबतीत आहे. कारण 1984 साली गोविंदरावांचा मैफल आपल्या घरी नावाचा कार्यक्रम माझ्या बाबांच्या काकांनी रेकॉर्ड केला होता SL स्टुडिओमध्ये. ज्याच्या ज्या गोविंदरावांच्या आत्ता ज्या काही चांगल्या क्वालिटीच्या रेकॉर्ड्स आपण ऐकतो त्या SL शशांकजींनी रेकॉर्ड केल्या. तेव्हा मी 7 वर्षाचा होतो, तेव्हा मला खूप अंधुक आठवतंय. पण ते SL आणि नंतर मग श्रीकृष्ण सावंत तिथे असल्याला त्याचा पण कान मस्त आहे. तेव्हा नंतर आपण तिथे खूप रेकॉर्डिंग केलं. आम्ही आमची पिढी त्यांच्या सावंतांकडे रेकॉर्ड करतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मी मगाशी एपिसोडच्या आधी असं म्हटलं होतं की बऱ्याच कलाकारांच्या बाबतीमध्ये रसिकांची अशी धारणा असते की दुरून डोंगर साजरे, नको रे बाबा कशाला जवळ जायचं, आपण छान आहे, आपण कार्यक्रम करू. आता तू तर देवसाहेबांचा सख्खा पुतण्या आणि असं इतकं ऋषितुल्य आणि इतकं आभाळा एवढं व्यक्तिमत्व प्रत्यक्ष तुम्ही घरी इतकी वर्ष त्यांच्या सहवासात तुम्ही राहिलात. त्यांच्या शेवटच्या सगळ्या आजारपणामध्ये तू त्यांची इतकी काय म्हणतो निस्वार्थ बुद्धीने आणि तुझं एकंदरच काय म्हणतो त्या काळातलं सुद्धा असलेलं करिअर सुद्धा तू परिणामी त्यावेळेला बाजूला ठेवलं होतंस. आणि मला आठवतंय की बाहेरचे कार्यक्रम करायचे नाहीत, व्हायब्राफोन तू एक ठेवायचास SL मध्ये, एक ठेवायचास पुण्याला, की तिकडे जाऊनच मी फक्त करणार आणि हे करणार. हे सगळं तू केल्यानंतर ह्या सहवासातनं देवसाहेबांची त्यांची जी काही वृत्ती आहे, त्यांचा जो काही विचार आहे तो म्हणजे आता ज्ञानेश दादाला असं प्रत्यक्ष बघितलं की ते दिसतंच, म्हणजे ते आम्हाला सांगायची गरज नाही, पण लोकांच्या मनासाठी एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा आपल्या आयुष्यावर कशा प्रकारे परिणाम होतो हे तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. काकांच्या शिकवण्याचा आमच्यावर पण खूप परिणाम झालेला आहे. आम्ही त्यांच्याकडे प्रत्यक्ष असं काही शिकलो नाही, पण त्याने आम्हाला लहानपणी नोटेशन कसं लिहायचं त्याने आम्हाला साधे हे केलं, तर तू टाळी दे, 4 मात्रा, सोप्यात सोपं 4 मात्रा, बरोबर, टाक 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 टाक, ही टाळी दे,
टाक. तर त्या आम्हाला मध्ये सांगायचं आहे आता 1 आणि 3 वर टाळी दे. 1 3 1 3 आता 1 आणि 4 वर दे. 1 बरोबर. तेव्हा हेच नोटेशन आहे. आता समजा त्यात अर्धी मात्रा आला, अर्धा मात्र्यामध्ये सूर आला तर ता त्याची टाळी दे मला. ता आत्ता टाळी दे. त्यांनी मला सांगितलं 1 2 3 4 ते म्हणायचे मग 3.5 मात्रावर दे. 1 2 3 टा 1 2 3 टा 1 2 3 टा. असं ते नोटेशन लहान. आणि ते नेहमी म्हणतात तुमचा मेंदू तल्लक असतो लहानपणी. ते आम्ही अनुभवलेलं आहे. अनिल मोले त्या सगळ्यांच्या संपर्कामुळे ते एकदा फिक्स बसलं की बसलं. आता जे काय तोडकं मोडकं नोटेशन लिहितो ते तो सगळा संस्कार म्हणा किंवा त्याला काय म्हणायचं शब्द संस्कारच संस्कार ते सगळे पुढे आलेले. लेगसी असते ती त्यांच्याकडनं आलेली. त्यांच्या अगदी शेवटच्या काळात त्यांच्या वयाच्या 80व्या वर्षात त्यांचा सत्काराचा एक खूप छान किस्सा आहे. त्यांचा एक सत्कार होता पुण्याला. त्या संस्थेचं नाव नाही सांगणार किंवा कोणा थ्रू सांगणार हरकत नाही. तर तो पुण्याला आहे सांगितलं तेच पुष्कळ. नाही पण पुण्याने केला. पण हे पण मोठं आहे. पुणेकर रागवतील. नाही माझ्या पुण्याच्या काय म्युझिशियन मंडळीने माझा अनुभव बोलण्याचा, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. असंच बोलतो मी. नाही ठीक आहे. पुण्यासारखे दर्दी रसिक आपल्याला कुठे मिळणार नाहीत. त्यामुळे आपण आणि ते पण लाईटली घेतात ते लोक. तर तो किस्सा म्हणजे असा की पुण्याला काकांचा एक सत्कार होता. ते एक मोठी व्यक्ती मुंबईवरून येणार होती. तर ती व्यक्ती येऊ शकली नाही. तर ते कारण आता मी सांगतोच मी. म्हणजे तर त्यांना फोन केला तेव्हा. तर त्या व्यक्तीने सांगितलं नाही देवसाहेब काय आलं मला माझ्या ज्योतिषाने सांगितलं तुम्ही आज जाऊ नका कुठे करायचं. असं झालं. तर त्या संस्थेच्या मुलांना हे आलं टेन्शन आलं. आपलं काय म्हणतात पदाधिकाऱ्यांना टेन्शन आलं. काका म्हणा तुम्ही काय टेन्शन घेऊ नका. नाही तुम्हाला कसं वाटेल त्या एवढ्या मोठे लोक करणार होते तुमचा सत्कार. तर मी म्हटलं तुम्ही टेन्शन काकांनी सांगितलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. तुमच्या संस्थेमधली वर्गातली लहानात लहान कोणी 2 3 2.5 4 वर्षाची मुलगी कोण असेल तिच्यातनं मला सत्कार केला. भरपूर आहे मान. म्हणजे काकांचा मान अपमान कधीच नव्हता ना कधीच. इव्हन काका तर दुसरं एक समजा एका स्टुडिओत गेले तर त्या पिऊन पासून सगळ्यांना शिकायला करून राहतात. अरे सो स्वीट. असं आहे. काही तशी वास्तविक पाहता तशी काहीच नाही. पण माणूसच चांगला असं आपण म्हणू शकतो. त्यांच्या या परत उतारव्यात तू जसं म्हणलास त्यांचा मेंदू अतिशय अक्षर फुले ह्याच्याबद्दल. अक्षर फुले बरोबर. त्यांनी ते 70 75 80 असंच केलं. ते त्या वयातच केलं. अक्षर फुलेमुळे त्यांनी असं एक पुस्तकच काढलं नाही की पूर्वीची जुनी गाणी फेमस गाणी मग त्यात नौशादजींपासून AR रहमानपर्यंत यांचे गाजलेल्या गाण्यांवर त्या गाण्याचा भाव तोच. बरं. शब्द काकांचे चालतीच. बरं. शब्द काकांचे असं तरी तो त्याला ट्रान्सलेशन नाही काही नाही नवीनच भावार्थ. ओके ओके. तर ते त्यांनी ते केलेलं आहे सगळं. ते म्हणजे हिंदी गाण्याचं मराठी त्यात मराठी गाणी पण आहेत. मराठी अक्षर फुलेच नाव दिलं. अक्षरांची फुलं. वा काय बात आहे. मला वाटतं की देवसाहेबांची एवढी मोठी ही जी सगळी लेगसी तू आता कॅरी करतोय. तुझ्यानंतर राहुल आता परत सगळी म्युझिक तो मला शिकवतो. तो पेमेंटच्या बाबतीत शिकवतो मला. हे असू शकेल. बाबा तू हे पेमेंट काय घेतोस. हे असू शकेल. हे करेक्शन ऍक्सेप्टेड आहे. परंतु तो मला शिकवतोय मान्य नाही. अजिबात मान्य नाही. असो. तर तू आता एकंदर ह्या सगळ्या देवकाकांच्या आठवणींमध्ये मला ना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. आणि आतापर्यंत आपल्या आभाळाची माणसं या मुलाखत मालिकेत जी लोक येऊन गेली ज्या व्यक्तींबद्दल वेगवेगळ्या विषयांवर चर्चा झाल्या की असं काही संगीत असं नाही नाटक झालंय साहित्य झालंय कविता झाली आहे. करेक्ट. पण ह्या सगळ्यांमध्ये ना एका गोष्टीचं मला कायम राहून असं एक लिंक वाटते कायम की एक ह्या सगळ्याला एक कम्प्लिशन आहे. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला असेल ह्या मोठ्या किंवा प्रत्येक कलेला असेल ह्याला एक कम्प्लिशन आहे. आणि देवकाकांच्या बाबतीत एक अतिशय अनयुज्युअल कम्प्लिशन असं आहे की 1 नोव्हेंबरचा जन्म आणि 31 ऑक्टोबरचा त्यांचा त्यांचा म्हणजे त्यांचा पुण्यस्मरण दिवस. 31 ऑक्टोबरला ते 30 ऑक्टोबरला ते गेले. 30 ऑक्टोबर आणि 1 नोव्हेंबरला त्यांचा वाढदिवस. म्हणजे इथे सुद्धा त्यांनी ते आवर्तन पूर्ण केलं. करेक्ट. म्हणजे आपण काय म्हणतो जन्माचं आणि मृत्यूचं आवर्तनाचं शेवटच्या टोकापर्यंत ते आयुष्याच्या आवर्तनापर्यंत आले आणि तिथपर्यंत त्यांनी ते आवर्तन पूर्ण केलं की तिकडे सुद्धा
उगाच काय म्हणतो 4 मात्रा उरल्यात नाही, म्हणून असं नाही त्यांनी वा, केलं. वा. सभेपर्यंत ते तिथे सुद्धा आले क्या बात असं एकंदर बघून असं मला आता आठवत आहे. तर त्यांचा हा 1.11 111 नंबरचा हा त्यांचा अतिशय एक हॉस्पिटल मधला म्हणतो मला वाटतं किंवा त्यांना किस्सा आहे. मी 10 ऑक्टोबरला ऍडमिट केलं ह्याच्यामध्ये शुश्रूषामध्ये आमच्या हे डायरेक्ट ICU मध्ये नेलं. तेव्हा ते बोलत म्हणजे अनकॉन्शियस वगैरे नव्हते, बोलत होते. तर सगळं ते फॉर्म भरणं वगैरे सगळं आलं. नंतर त्यांचा बेडला आम्ही आलो. तर बेडला मला त्यांनी विचारलं की माझ्या बेडचा नंबर काय रे. मला म्हटलं तर काय जनरल विचारत आहेत. म्हटलं 111. तेव्हा ते म्हणाले नाही 111 नाही 111 माझा वाढदिवस. म्हणजे त्यांच्या माझं असं इतक्या अनुभव सांगतो मी, माझ्या घरच्यांच्या सगळं बघितलंय मी ना, त्या ह्या लोकांच्या मृत्यूच्या काही डोक्यात राहतं त्यामुळे ते तिथपर्यंत खेचतात ते. त्यांनी ते 1 तारीख येईस्तोपर्यंत खेचलं, पण बॅड लक. शेवटी मला ह्यांनी सांगितलं, डॉक्टरांनी सांगितलं आता आपण हे सगळं बंद करूया, पीसफुली झालं. बरोबर आहे. त्यांनी आणि नंतर त्यांचे एक ॲपॅरेटस काढतात ना, ते काढताना बघितलेलं मी. म्हटलं बस. मग मी ते काढताना बाहेर आलो मी. हो खरंय. नाही पण खरंच आहे, म्हणजे हा प्रवास जसा चांगल्या काय म्हणतो चांगल्या वृत्तीने सुरू होतो, तसा तितक्या चांगल्या वृत्तीने त्याचा शेवट होणं करेक्ट हे पण तितकंच गरजेचं आहे. म्हणजे तोही तितकाच रम्य झाला पाहिजे असं मला वाटतं. आणि शेवटी पण त्यांनी बेड रिडन वगैरे असं काय ते 15 दिवस शेवटचे होते तेवढेच. त्यांचा एकच किस्सा अगदी 100 किस्से सांगितलेच तरी आपल्याला. त्यांच्याकडे एक माणूस आला, तर ते 6 वाजता निघणार इतक्यात एक त्यांच्याकडे एक माणूस आला. देवसाहेब मंगेश पाडावर कुठे राहतात. तर काका म्हणाले सायनला राहतात. तर मला जरा त्यांच्या घरी न्याल का, त्यांचा पत्ता सांगता का. तर काका म्हणाले मला त्यांचं पोस्टल ॲड्रेस अजिबात माहीत नाही, मी तुम्हाला त्यांच्या घरी नेऊ शकतो. तर ते काका ते टॅक्सी घेऊन आला, तो माणूस खाली आला. देवसाहेब आतमध्ये येऊन तो काकांचा केअरटेकर, काका आणि तो माणूस. बापरे. टॅक्सी नाही ह्याला गेले. आणि तो म्हणाला तुम्ही चला तुम्ही वर. म्हटलं हे 4 मजले आहेत, मी चढत नाही. तर ते म्हणाल माणूस ही टॅक्सी घेऊन तुम्ही परत जा. ते काका मी करतो काय करायचं ते. तर काका चालत सायन हॉस्पिटलपासून दादरपर्यंत आले, त्यात मधल्या माटुंगा ब्रिजवरनं. खूप चालायचं खूप. आणि त्यांचं एक वैशिष्ट्य होतं, आता सिरियसली आता समजा दादरवरून ते सिटी लाईटला गेलं ना, तर उद्या दादरवरून प्रभादेवी चेंज. आणि मग जास्त कोणते शिवाय फिरायचे, कारण नमस्कार थांबायला लागतं. ते हातून जायचो आम्ही. लोकांना वाचो. अरे बापरे. त्याचं ते रेग्युलर असल्यामध्ये बेड रिडन काही नाही. शेवटपर्यंत फिट होते. क्या बात आहे. वा. नरेश दादा, म्हणजे ह्या इतक्या खरंच आभाळाची माणसं ह्या मुलाखत मालिकेमध्ये आभाळा एवढ्या माणसाबद्दल आपण एवढं बोलतोय. आणि मला वाटतं ह्याच्यातनं वादक, गायक, संगीतकार, संगीताची आवड असणारे, मला थोडंसं गाणं येतं, मी गाणं शिकली, मी गाणं शिकतोय, त्याच्यानंतर मला गाणं आवडतं, ह्या सगळ्या कॅटेगरीमध्ये असलेल्या लोकांसाठी ही मुलाखत किंवा हा इंटरव्ह्यू अतिशय इन्साइटफुल आहे असं मला वाटतं. की कशा दृष्टिकोनातनं, की एखाद्या माणसाची वृत्ती कशी असावी, एखाद्या माणसाचा संगीताकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असावा. आणि एज इज जस्ट अ नंबर हे जे आपण म्हणतो, हे किती खऱ्या आयुष्यापर्यंत जगले असू शकतं याचं मला वाटतं देवसाहेब हे प्रमाण आहे असं मला वाटतं. आणि आज इतकं छान आणि इतकं हृदय, म्हणजे आपण काय म्हणतो आठवणीत राहण्यासारखे हे सगळे किस्से आणि तू इथे येऊन सांगितलेले आहेस, आणि त्याचा सगळ्यांनाच फायदा होईल त्याच्याबद्दल तुझे खरंच मनपूर्वक आभार. जाई काजळ परिवार आणि स्मृतिगंध परिवारातर्फे आज तू इथे आल्याबद्दल आणि इतकं छान आमचा वेळ काय म्हणतो सत्कारणी लावल्याबद्दल आमच्यातर्फे ही एक छोटीशी गिफ्ट आहे. या गिफ्टचा तू स्वीकार करावास असं मला मनापासून वाटतं. आणि जाई काजळ आणि स्मृतिगंध परिवाराचे मनापासून आभार. त्यांनी हा माझा दुसरा कार्यक्रम ठेवलेला आहे. धन्यवाद. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला तुमच्या प्रतिक्रियाद्वारे कळवा. आवडला असेल तर मित्रांपर्यंत पोचवा, शेअर करा. आणि असेच भाग बघण्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.